कर्मयोगी आबासाहेबांनी सुरू केलेला ताजनापूर लिफ्ट योजनेचा लढा शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत अविरतपणे शिवाजीराव काकडे आणि ताजनापूर कृती समितीच्या माध्यमातून सुरू होता। पायी पाणी दिंडीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला होता। चळवळीचं पुढचं पाऊल म्हणून तालुक्याचं ठिकाण असलेल्या शेवगाव शहरातून जाणारा महामार्ग बंद करण्याचा निर्णय झाला। वैष्णववीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचं महामार्गावर महाकीर्तन करून अनोख्या पद्धतीचं आंदोलन करून शासनाला जाग करण्याचं ठरवण्यात आलं। बंडातात्या कराडकर यांनी स्वतःच्या सहीचं एक पत्रकच काढलं। पत्रकरूपी गर्जना करून सर्व वारकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपापली शेती अवजारे, जनावरे, धर्मपत्नी आणि मुलाबाळांसह महामार्गावर महाकीर्तनास यावं असा कळकळीचा निरोप ह.भ.प. बंडातात्यांनी शेतकऱ्यांना दिला। त्यांच्या या एका पत्रकानं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि स्फूर्ती निर्माण झाली। 17 एप्रिल 2011 रोजी शेतकरी महिलांनी हजारोंच्या संख्येनं सौ हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वात रस्त्यावरच बैठक मांडली। एकीकडे मंडपात टाळ मृदुंगाच्या आवाजात भजनाचा नाद घुमत होता। ताजनापूर लिफ्ट कृती समितीचे जनक कर्मयोगी आबासाहेब काकडे यांची प्रतिमा आंदोलनस्थळी लावली होती। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली। ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची सुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही प्रस्थापित पुढाऱ्यांनी केला, परंतु ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांनी बंडातात्यांना सत्य काय ते सांगितलं। ठरल्याप्रमाणे बंडातात्या शेवगाव इथं आंदोलनस्थळी नित्यसेवा चौकात सकाळी 9:30च्या सुमारास आले। माळेगावहून शेतकरी बैलगाड्या घेऊन आले होते। रस्त्यावरच बैलगाड्या सोडण्यात आल्या। बैलगाडीतून आणलेला कडबा बैलांना चरण्यासाठी रस्त्यावरच टाकला गेला। बैलांच्या पाठीवरच शेतकऱ्यांनी फलक लावून आणले होते, माझ्या मालकाच्या शेतीला पाणी द्या। जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एक अनोखं आंदोलन सुरू झालं। वारकरी संप्रदायाचे झेंडे वारकऱ्यांच्या हातात होते। दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करताना ताजनापूर लिफ्टचे जनक आबासाहेब काकडे यांच्या मूळ गावी मंगरुळ खुर्द व लगतची मंगरुळ बुद्रुक, अंतरवली बुद्रुक ही गावं या योजनेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती। त्यामुळे येथील शेतकरी आणि वारकरी चिडलेले होते। ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले। महिला तालासुरात गाणी म्हणत होत्या। माळेगाव आणि ठाकूर निमगावच्या शेतकऱ्यांनी शेळ्या आणि मेंढ्यांसह आंदोलनस्थळी प्रवेश केला। त्यामुळे आंदोलनाला आणखीनच एक वेगळं स्वरूप आलं। आंदोलनाचे नेते जगन्नाथ गावडे यांनी भाषण सुरू केलं। ते म्हणाले, आमची सगळ्याची विनंती हो, कमीत कमी आमचा जाऊ द्या, परंतु आमच्या मेंढा सगळे पाणी द्या। कमीत कमी त्यांना 8 महिने 2-2, 3-3 हजार किलोमीटर त्यांना त्याच्या पोटासाठी फिरावं लागतं। तुम्ही जर पाणी दिलं तर आमच्या मेंढा कमीत कमी 5 किलोमीटर आमचं पोट भरतील। कमीत कमी त्यांच्यासाठी जरी पाणी द्या। शेतीतज्ञ डॉक्टर मुकुंदराव गायकवाड म्हणाले, मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो, कारण एवढा मोठा दबाव असून सुद्धा त्या दबावाकडे दुर्लक्ष करून आज तुम्ही हजर झालेला आहात। ह.भ.प. चंद्रकांत महाराज झिरपे, किसनराव झुंबड, ॲडव्होकेट संजयराव काकडे आदी कार्यकर्ते जनतेला दिशादर्शन करत होते। डॉक्टर बुधाजीराव मुळीक, बंडातात्या कराडकर यांनी देखील कडक उन्हात डांबरी रस्त्यावर बैठक ठोकली। आंदोलनात मार्गदर्शन करताना हर्षदाताई काकडे म्हणाल्या, 3 वर्षापूर्वी माझ्या 20 गावातील सगळ्या महिला भगिनी आम्ही ताजनापूर लिफ्ट गोदावरी खोऱ्याच्या महामंडळात औरंगाबाद येथे 700-800 महिलांनी मोर्चा नेला आणि त्या मोर्चाचं फलित म्हणून 17 गावाला त्यांनी पाणी देण्याचं मंजूर केलं। ते सर्व पत्र आज आपल्याकडे आहे। हे पाणी देण्याचं मंजूर केल्यानंतर
पण आज आमच्या त्या 20 गावाला पिण्याच्या पाण्याचं सुद्धा टंचाई भासत आहे. आणि जर तिथे पिण्याचंच पाणी नाही तर आमची शेती होणार कशी? शेती नसेल तर आमची मुलं बाळ जगणार कशी? त्या मुलाबाळाचं भविष्य काय? आज या सगळ्या प्रश्नाची उत्तरे या महाराष्ट्र शासनाला द्यावी लागणार आहे. आता आंदोलन रंगात आलं होतं. न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांचं आगमन झालं. बंडा तात्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. चळवळीतील प्रमुख कार्यकर्ता या नात्यानं ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे म्हणाले, नंतर तब्बल 15-16 वर्षी या गोष्टी बोलायला आहे. आम्हाला सगळ्यांची मागणी होती की मुळात धरणाचं पाणी लालगावापर्यंत गेलं पाहिजे, झालं पाहिजे. सांगा आता काय झालं? गेल्या 38 वर्षात शेवगाव तालुका सुजलाम सुफलाम करण्याचं जे स्वप्नपूर्ती झाल्याचं म्हणतात त्याला प्रत्यक्ष काय घडले ते तुम्ही पाहता. कुठे गेलं ते मुळात धरणाचं पाणी? मला तर मुख्यमंत्र्यांनी क्लिअर आदेश देऊन टाकला की हा मुद्दा पक्षाचा नाही, हा मुद्दा शिवाजी काकडेचा नाही, हा मुद्दा या तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांचं पाणी लढताना कोणत्या पक्षाचे उमेदवार लढले, कम्युनिस्ट म्हणून नाही लढले. लोकांनी साथ दिली काय? पक्ष म्हणून साथ दिली नाही, शेतकरी म्हणून साथ दिली. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. अजूनही पूर्ण ताकद लावा, मोठं धरण पुन्हा जिवंत करून दाखवा. आम्ही अजूनही वेळ गेली नाही. मुळा धरणाचं पाणी हिंदीमुळे धरणाची उंची वाढवा आणि पुन्हा लालगावापर्यंत प्रकल्प करा. या आंदोलनात अनेकांनी आपापले विचार मांडले. हभप बंडा तात्या कराडकर भाषणात म्हणाले, मला समजत नाही ही माणसं 3 दिवस 80 किलोमीटर फिरली तर कुठे कलेक्टर बसला होता तुमचा? अधिकारी काय करत होता? 3 दिवस माणसं उन्हातानात फिरली 80 किलोमीटर आणि माणसं किती होती? 2,500 लोकांची दिंडी निघाली. ही दिंडी प्रसार माध्यमांच्या द्वारा शासनापर्यंत गेली. मग काय शासन करतो त्याला? आम्हाला कलेक्टरचा मेसेज नाही पाहिजे. कलेक्टर येत असले तर घेऊन यायचे. कलेक्टर येऊ द्या, आम्ही मेसेज घेतो. आम्ही मेसेज घेतला तर फक्त मुख्यमंत्र्याचा द्यायचा नंतर मतदारला मेसेज आम्हाला कोण द्यायचा नाही. आम्ही बोललो डायरेक्टर पुढच्या चव्हाणाशी बोलू, फोनवर बोलू. त्यांना त्याला पासली तर त्यांनी फोनवर बोलावं. काय बिघडत नाही. आम्ही म्हणत नाही त्यांनी इथे यावं. त्यांनी तिथून फोनवर आम्हाला कॉन्टॅक्ट साधवता. एकदा समाजाची शक्ती उभी राहिली की ती कशी मोडीत काढायची त्यांचा अभ्यास शासनाकडे भरपूर आहे. आजचं आंदोलन की आज ठरलंय काय? शिवाजीरावांनी सगळे निवेदन दिले तर तुम्ही सगळी निवेदन दिली. 2 दिवसामध्ये हे आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न झाले. 8 वाजता इथं बोर्ड लागत होता. तो पाठीमाग बोर्ड आहे. 8 वाजता इथं बोर्ड लागत होता आणि त्या बोर्डवर त्यांची खोबडे लागत होते. त्यांनी तुम्हाला मातीत घातले. लक्षात कोण बबनराव पाच होते? हा नगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाला. ऐकून घ्या, शिवाजीराव काकडे माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा त्याच वेळेला मी त्यांना विचारलं की नगर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे? त्यांनी मला फोन सांगितला बबनराव पाचपुतेचा. मी त्याच वेळेला बबनराव पाचपुतेला फोन केला. पैठणमधून मी केलाय फोन स्वतः. तर त्यानं मला सांगितलं मी मीटिंग मध्ये आहे, आता बोलणार तुमच्या बोलतो. काय झालं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं माझ्याकडे? तो बबनराव पाचपुते स्वतःला वारकरी म्हणून घेतो ना, स्वतःला माळकरी म्हणून घेतो, पंढरपूरच्या वाऱ्या करतो आणि तरी सगळा विश्वास तुझ्या शेतात करतो. कसला
कशासाठी समजावतो बिनकामाचं नाटक कसं सगळ्यांच्या पुढे वारकऱ्याचा आवाज चालतो. अरे मागच्या वर्षी नाट्यापुत्याच्या कीर्तनात मी काय सांगितलंय, या पुढाऱ्याला फसू नका, हे वाळा घालून सुद्धा तुमचं वाटलं तर ते लक्षात घ्या. न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता थिगळे हे आंदोलनस्थळी हजर झाले. कोणत्याही आंदोलनात शासकीय अधिकाऱ्यांना वेळ मारून न्यायची असते. त्यांनी तांत्रिक बाजू आंदोलकांपुढे मांडली. त्यांचं भाषण ऐकून घेण्यात आंदोलकांना अजिबात रस नव्हता. आंदोलकांचा हा प्रकल्प 1 वर्षाच्या आत पूर्ण व्हावा आणि 3 गावांचा या योजनेत समावेश व्हावा इतकाच आग्रह होता. साहेब गोलमाल उत्तरं देत होते. आंदोलकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. शेवटी बुधाजीराव मुळीक उठले. साहेबांच्या हातून माईक घेतला. आंदोलकांची निश्चित मागणी काय हे बुधाजीरावांनी त्यांना समजावलं. अचानक तिथे पोलीस दल उपस्थित झालं. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. रस्ता बंद करून तब्बल 4 तास झाले होते. सकाळी 10 वाजल्यापासून माणसं उपाशीपोटी डांबरी रस्त्यावर बसलेली होती. एप्रिलचं ऊन तापलेलं होतं. दुपार झाली होती. वरून उन्हाचा मारा आणि खाली तापलेलं डांबर दोन्ही बाजूनी चटके होते. लोकांची सहनशीलता आता संपत आली. बंडातात्या घामानं ओले चिंब झाले. सौ तृप्ती देसाई यांनी बंडातात्यांच्या भोवती हाताचं कवच केलं. बंडातात्या कराडकर, शिवाजीराव काकडे, BG कोळसे पाटील, हर्षदा काकडे आदी प्रमुखांना अटक करून आंदोलन चिरडून टाकण्याचा पोलिसांचा डाव होता. पण आंदोलकांमध्ये प्रचंड एकजूट होती. BG कोळसे पाटील म्हणाले, नियमाप्रमाणे आम्हाला सर्वांना अटक करा आणि मॅजिस्ट्रेट पुढे हजर करा. आम्ही सगळे अटक व्हायला तयार आहोत. अटक करून घेण्यासाठी सगळ्यात पुढे ह.भ.प. मीनाताई महाराज मडके, हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा ताफा पोलीस स्टेशनकडे निघाला. पोलिसांची गाडी पुढं आणि पाठीमागे हजारो आंदोलक चालत होते. 5 ते 6 हजार आंदोलकांसह ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे, ह.भ.प. बंडातात्या कराडकर, BG कोळसे पाटील, डॉक्टर बुधाजीराव मुळीक, जगन्नाथराव गावडे, हर्षदाताई काकडे हे सगळे अटक करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत सुमारे 1 किलोमीटरपर्यंत चालत गेले. पोलीस अटकेसाठी येतात तेव्हा आंदोलक पळून जातात. पण इथे घडलेलं चित्र काही वेगळंच होतं. ताजनापूर लिफ्टचे कार्यकारी अभियंता आणि काही प्रमुखांची पोलीस निरीक्षक माने यांच्या पोलीस कक्षामध्ये चर्चा सुरू झाली. कोळसे पाटलांनी ठामपणे सांगितलं, माने साहेब, आता आम्ही तुमच्या ताब्यात आहोत. या सगळ्या 6000 लोकांना अटक करा, पंचनामा सुरू करा. नियमाप्रमाणे आम्हाला भेळ भत्ता द्या. सकाळपासून अन्न पाणी घेतलेलं नाहीये. असलं कसलं शासन आहे? लोकांच्या सोन्यासारख्या जमिनी धरणात गेल्या. धरणासाठी लोकांनी त्याग केला. लोक पाणी मागतायत आणि ते तुम्ही देत नाही. कार्यकारी अभियंता थिगळे यांनी शिवाजीराव काकडे आणि ॲडव्होकेट अनिलराव लांडगे यांच्या नावानं आंदोलकांना देण्यासाठी लेखी हमीपत्र तयार केलं. ताजनापूर लिफ्टच्या 2ऱ्या टप्प्याच्या योजनेत मंगरुळ खुर्द, मंगरुळ बुद्रुक आणि अंतरवली बुद्रुक या गावांचा समावेश करण्याची त्यांनी लेखी हमी दिली. शिवाय डिसेंबर 2013 पर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल अशी सुद्धा लेखी हमी त्यांनी यावेळेला दिली.